आम्ही आणले आहे आत्याच्या बड्डेचं सगळे डेकोरेशनचं आणि तिकडून आत्या येत आहे आणि आम्ही ह्या झाडाला सजवणार आहे. मंडळी, मी मागच्या ज्या व्लॉगमध्ये मी खूप प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की मला बर्थडे शूट करायचं आहे. सो त्याचीच ही तयारी चालली. मला मदत करायला आहे रुद्र, साई आणि बाकीची माणसं, आमच्या घरची अन्न वगैरे पण आहे. सो आता चला बघूया आम्ही कसं हे करतोय. म्हणजे बाकी काही जास्त नाही, आमच्याकडे फुगे आणि हे जे माझ्या हातात आहे ना राऊंड राऊंड, ते मी घरी बनवलं म्हणजे कलरनी वगैरे. जे माझ्या लाईव्हला येतात त्यांनी बघितलं असेल की हे मी कसं बनवलं होतं वगैरे. सो असं ते मी बनवले आणि इथं तर मी असं एक एक करून रुद्रला ह्यांना देणार आहे बांधायला. आणि आम्ही ना नेमकी दोरा नव्हता आणला, असं जास्त दोरा पाहिजे होते ज्याने की असं फुगे वगैरे आपण झाडाला बांधू शकू. थोडंसं दोरा होता, मला वाटलं तेवढ्याने येईन बांधता, पण ती लहान लहान असल्यामुळे त्यांना काही नीट व्यवस्थित बांधता येत नव्हतं. याला बघा मी भरपूर दोरा सोडला होता, पण मी फुग्यांना अजिबात जास्त दोरा सोडला नव्हता, त्याच्यामुळं ना फुगे असे जास्त बांधताच येत नव्हते. मग आम्ही खूप असे जवळजवळच बांधले, त्यांनी जसं हात पुरण निघतं तसंही आम्हाला थोडंसंच करायचं होतं. मग आता आपलं डेकोरेशन बनवून तयार झालेलं आहे आणि असं काहीसं हे दिसत आहे, तुम्हाला बाकी व्हिडिओमध्ये कळेल. डेकोरेशन काही एवढं जास्त नव्हतं, थोडेसेच 25 फुगे फक्त तेवढे मी अशावरती बांधले होते म्हणजे आम्ही मिळून. आणि इथं हॅपी बर्थडेचं असं नाव लावलं होतं आणि असं काहीसं दिसतंय. खूप एस्थेटिकली शूट करायचं होतं, म्हणजे झालंय पण तसं. पण आहे ना थोडंसं एक प्रॉब्लेम झाला होता. इथं बघायला गाडी होती ना एक माझ्या भावाची, तर ती असल्यामुळं आम्हाला फोटो नीट काढता येत नव्हते आणि लोकेशन तर हेच होतं, त्यामुळे आम्ही ते बदलू पण शकत नव्हते. त्यामुळे थोडासा अंधार असा अंगावर वाटत होता, बाकी काय नाही. बघा तुम्हाला गाडी दिसली असं. आणि माशांमुळं आम्ही लावला आहे पंखा. हा ना, पण तरी काय माशा जाय ना गायला माराय आल्यात का न घरी काय ती माशा चाललं तिथं बोंबलं. 10 तास झाले चप्पल घालते. कोणी असले चपला बिपला घेऊ नका बाबा, नवीन चपलेचं राहा. स्टाईलिश काही कामच नाही. त्यांना पाय येतात म्हणजे नका घेऊ, घालताच येते नाहीत. एवढ्या अशा आहेत वाकडे तिकड्या का. तुम्ही ते आता एका लाथात असं इकडे सारून द्याल. कोणाचं वाटतंय? 3 तारखेला आहे, रविवारी. हा प्रॅक्टिस चालू आहे. घे 3 तारखेचा मला आज प्रॅक्टिस चालू. चप्पल निसटली आहे. हमारा तो पचका बन गया. हो द्या ते फेकून, काय कामाचं ती. 150 रुपयाची चप्पल आहे. काय घेतली? काय करतो बाबा स्टाईल अशी स्टाईल तर मला वाटत तर नाही कुठूनच. चप्पल सोबत पण आमची अशी वेगळी स्टाईलची चप्पल आहे, समजा ना कोणती स्टाईलची, पण कोणी घेऊ नका. झालंय त्या फुलांचं. काल घेतलेली फुलं कितीला? 350 रुपयाची फुलं होती. काल घेतला तर असा मस्त गुच्छ होता. सूर्यफूल 100 रुपयाचं सूर्यफूल. खालून धरा ना, खालून मग कळण कसं आहे. अरे रे रे, एक सूर्यफूल बघा, सूर्यफूल वाट लागली वाट. दोन्ही हातात. तेच चुकलं. आता मला काय माहिती असं होईल, म्हणलं होईल चांगलं. आता फुगे फोडून ना, फोटो काढ ना आधी. फुगे फोडायची बारी. अरे हातातली फोडायची, फेकू का असं इथून, पण फोटो काढतात. 10-15 काढा, मग असे काठी फेकतो. काढता फोडू.
सगळे फुगे फोडले तेव्हाच कुठं शांत बसला, तेव्हा कुठं त्याच्या जीवाला चैन आला बाबा. आघाव फुगा फुट. हम मारेंगे जम. अरे यार फुगे खतम. सगळे फुगे फुटले तेव्हा म्हणला चला आत्या चला आता घरी. तर मग आम्ही आलो घरी. त्याला पण जायचं होतं कुठेतरी त्यांच्या नातेवाईकाकडे. मग आता म्हटलं आपण पण जाऊया पाणीपुरी खायला. बड्डे शूट केला ना, त्या काहीच करणार नाही का घरी, म्हणून म्हणलं चला मस्त जाऊया इथं दहामारीला जवळच्या जवळ पाणीपुरी खायला. मग आता चाललो आहे बा मी पाणीपुरी खायला. आणि इथं बघा तुम्हाला दाखवते सनसेट. मग काही सनसेट बिनसेट नाही, मग करून लागते पर 5 वाजले तरी. सो मग आता 5 वाजताच आम्ही निघलो होतो, म्हणजे आम्ही शूटच खूप उशिरा केलं होतं. म्हणलं जरा चांगलं येईन. कायचं बोंबलं ती मध्ये गाडी आडवी असल्यामुळं ना अजिबात अंगावर असं काय म्हणतात उजेड असं पडतच नव्हतं. त्यामुळे सगळे फोटो असे काळे काळे आलेत. म्हणजे इतकं पण नाही आले, पण आलेत बऱ्यापैकी काळेच आलेत, चांगले नाही आले. आणि इथे मी सांगत होते की आम्ही पाणीपुरी खायला चाललोय, शूट झालं आमकं तमकं. पाणीपुरी खायला आलो आणि पाणीपुरीच बंद आहे. असेल राजेश श्रावणी. पाणीपुरी नाही, जाऊ दे ना आता. इकडे काय आहे मग? पाणीपुरी नाही भेटली म्हणून चहा प्यायला थांबलो. तर आल्यासारखी काहीतरी खाल्लं पाहिजे ना, पिलं पाहिजे ना. वडापाव वगैरे तर काय अण्णांना पण आवडतं का नाही विचारू का, काय करू, आणू का अण्णांना आहे ना. पाणीपुरी तर नाही भेटली, विचारते फोन करून. जर आण म्हटले तर आणते, नाही तर मग जाऊ दे. ना फोन केला होता, म्हणले वडापाव आणू का, तर म्हणले आण. मग आता इथं आलो वडापाव घ्यायला. इथं तर 20 रुपयाला एक वडापाव इथं घेतलाय बघा वडापाव. आता चाललोय घरी. मग आता घरी गेल्यावर काय नाही, स्वयंपाक वगैरे केला, जेवलो बिवलो. आणि त्याच्यानंतर जो केक आणला होता तो कापल्याशिवाय चैन कशी पडणार ना घरच्यांना. म्हणलं होईल बरं खऱ्या बड्डेच्या दिवशी, त्या दिवशी कापायला, पण नाही म्हणले. मग काय टाकला कापून. तर असं होतं आपला बड्डे शूट. आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्लॉग. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. बाय बाय, लव यू ऑल.